खरं तर भाऊ काल तुम्ही प्रचाराचा नारळ फोडला, अत्यंत उत्साहात रॅली निघाली. काय सांगाल एकंदरीत कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा? काल मी प्रभाग क्रमांक 9 मधून प्रचाराला शुभारंभ केला. कारावडी, गांधीनगर, कामगार नगर या भागात पदयात्रा काढली व त्या पदयात्रेत नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता, प्रतिसाद चांगला होता. आता आम्ही सोमवारी आमच्या पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, अजितदादा जो काही पॅनल ठरवतील ते सगळे चारी उमेदवार आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. प्रभागात कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? प्रभागात चांगला प्रतिसाद आहे. गेली माझे वडील माजी महापौर हनुमंतराव भोसले यांचे 5 टर्म आणि माझे 14 वर्ष, अशी 40 वर्ष आम्ही या प्रभागात काम करतोय. आम्ही या पदाच्या माध्यमातून या प्रभागात विकास केलेला आहे. लोकांना तो दिसतोय. लोक आमचं काम बघून आम्हाला साथ देतील, मतदान करतील, आमचं संपूर्ण पॅनल निवडून देतील अशी मला आशा आहे. प्रभागात काही आव्हान वाटतंय का? काही आव्हान नाही. काम केल्यावर आपल्याला आव्हान काय वाटत नाही. लोक आपल्या पाठीशी आहेत, लोक मतदान करतील. या लोकशाही उत्सवामध्ये आपल्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? लोकांना हेच आवाहन कराल किंवा तुमच्यासाठी आता जो काम करणारा माणूस आहे, जो तुमच्या वेळेला हाक देणारा माणूस आहे, 24 तास तुम्हाला अवेलेबल आहे, तुमची कामं करणारा माणूस आहे, असा माणूस व पक्ष बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्यावा, माझ्या पॅनलला चांगल्या मताने निवडून द्यावे असं मी आवाहन करतो. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.